मुंबईतील विद्याविहार इथे एका कार्यक्रमात आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलं। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं मोठं विधान भैयाजी जोशींनी केलं। मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं विधान त्यांनी केल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एका कार्यक्रमात भैयाजी जोशींनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। तर भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। आमचं म्हणणं आहे, प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर। खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो। पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। मात्र या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मग ते घाटकोपर असेल, नाही तर कुर्ला असेल, नाही तर महाराष्ट्रातला अन्य कोणताही भाग असेल, या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। त्या मराठीचा आग्रह आमचा सगळ्यांचा आहे। आणि अशा विचारसरणीला मला वाटतं कोणी छेद देत असेल तर मला वाटतं ही विचारसरणी आताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का, हा सवाल आम्ही सरकारला विचारू। मराठी नाही बोलायचं आता, केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी, आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं। आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं। आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल, आणि फक्त दादर मराठीची, म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो। थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं। या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे, ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे। अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे। ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत जर ते खरोखर या मातीचे असतील, मी त्याच्यासाठी आलेलो आहे। मी काल आपल्याशी संवाद साधला होता, त्यावेळेला आपण एक मला माहिती दिली होती की काल महायुतीच्या सर्व आमदारांना छावा पिक्चर दाखवण्यासाठी खास खेळ किंवा खास शो आयोजित केलेला, आणि आपल्यासमोरच ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं। दुर्दैवाने हे सगळी लोक, त्याच्यात गद्दार लोक गेलेच नव्हते, पण ही सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असं विष काढून गेलेले आहेत। दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे आनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्माला आलेत आणि येत आहेत। याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही। काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात। त्यातलेच काल आनाजी पंत, काय त्यांचं नाव, भैयाजी जोशी, आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला, पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये
घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं की काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले. याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे. ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्थान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही. मग काय तर बटेंगे तो कटेंगे. आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी, मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठेतर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं. हे जे कोणी आनाजी पंत काल आले होते त्या आनाजी पंतांना मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी. आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहृदय आहे, दयाशील आहे, म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे. आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही. आम्हाला मराठी माणूस काय मतं देणारच आहे, जातोय कुठे. आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती, इथली भाषा मला वाटतं अनिल तुम्ही आता विधान परिषदेत हा मुद्दा मांडला, सगळ्यांनीच चांगला, शशिकांत बोलले, भाई जगताप बोलले, सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले आहेत. ही भाषावार प्रांतरचना देशाची झाली. आता ही मुंबईची भाषावार गल्ली रचना करतात की काय, आणि मग तोडाफोडा आणि राज्य करा. ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे. काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय ₹10 रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे. या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही. आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे. एक तर कारवाई करावी, नाहीतर हे जे काय पाप आहे हे त्यांनी मान्य करावं. आत्तापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं आणि ते पिल्लू मोठं झालं तर खांद्यावर घ्यायचं आणि जर का वाटलं की अंगलट येत आहे तर ते झिडकारायचं. त्याप्रमाणे आता गोलमाल उत्तर दिली गेलेली आहेत दोन्ही सभागृहात. काही ठामपणाने काही बोललेलं नाही आहेत. बावनकुळे सुद्धा आत्ता बोलले की अशी अशी भाषा आहे, तशी भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेले. कारण मराठी भाषेचं महत्त्व संघाला कळलं नसेल, भाजपला कळलं नसलं तरीसुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं. कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता. तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. कारण आपल्या राज्यात आपल्या राजधानीमध्ये जी राजधानी मुंबई 105च नव्हे तर त्यावेळेला त्या ब्रिटिश कुठल्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकिन, त्यांनी एक पुस्तक लिहिलं रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्यांनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पाहणी केली तेव्हा 200-250च्या वरती मृतदेह असे पडलेले होते. म्हणजे त्याचा रेकॉर्डच नाही तर रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसांनी मिळवलेली आहे. मला संघाला आणि भाजपला सांगायचं आहे की ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून, महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो. मग ती नैसर्गिक आपत्ती असेल, जर अतिरेक्यांचा हल्ला असेल, अगदी 92-93च्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती माणसानं सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती. हे वाद लावतात आणि पळून जातात. करोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळेजण आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे, महाराष्ट्राचे मराठी माणसंच काय सगळे इतर भाषिकांना सुद्धा आपलेपणाने जपलं होतं. त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका. मुंबई एक चांगली महानगरी आहे. ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका, विष घालून जिंकू नका. जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर
चांगल्या कामाची स्पर्धा करा. मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे. तसं काहीतरी काम RSSने करून दाखवावं. कारण नाहीतर काय होतं, लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही, अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. माझी तर मागणी आहे की ही अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे. आणि नाहीतर या जोशींनी तामिळनाडूमध्ये आजच स्टॅलिनचं आलेलं आहे की त्यांनी भाषिक आता वाद सुरू केलेला आहे. म्हणजे भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेला आहे. सगळे दक्षिणेतली राज्य आणि तामिळनाडूमधले सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत. कमल हसन आज बोललेले आहेत की यांना इंडिया नाही तर यांना हिंदिया करायचं आहे. या अशा सगळ्या ह्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारत माता की जय बोलू शकत नाही. भारत माता ही सगळ्यांची आहे. महाराष्ट्र हा आमचा सगळ्यांचा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येऊन कायद्याच्या विरुद्ध जर बोलत असतील तर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांचा आम्ही तर जाहीर निषेध करतोय. पण भारतीय जनता पक्षाने आणि विशेष म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षातले मूळ जे हाताच्या बोटावर राहिले असतील ती लोक, त्याच्यात आलेले सगळे गद्दार, यांना जर का आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर त्यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे. ही आमची जाहीर मागणी आहे. आम्ही तर करत आहोत. आणि आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही सगळेजण हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करणार आहोत. तिकडे त्यांना सांगणार आहोत की कोणी किती विष कालवलं तरी आम्ही मराठी माणूस मुंबई आमच्या हातातनं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही. म्हणजे नाही. ज्याप्रमाणे तुम्ही बलिदान केलं त्या बलिदानाची शपथ घेऊन आम्ही मुंबई ही महाराष्ट्रापासून आणि मुंबईची वाटणी आम्ही व्हायला देणार नाही. नाही, मला वाटतं आजचा विषय आहे. भाजपची जी वोट बँक आहे गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिक या दोनच भाषांचा उल्लेख भैयासाहेब जोशींनी केला आहे. बरोबर आहे. ही यांचं लक्ष आहे बँकेवरतीच आहे. ती मध्ये सुद्धा बँक बुडवली न्यू इंडिया, ती सुद्धा यांचे सगळे आहेत असं म्हणतात. मराठी माणसाला यांच्या लेखी किंमत नाही आहे. आणि मला असं वाटतं ही बळकवण्याची एक त्यातली एक मांडणी म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करतात की काय. असो, मला या विषयात मला जे काय बोलायचं ते बोललोय. आम्ही याचा निषेध तर सगळे पक्ष म्हणून आमची जी काय महाविकास आघाडी आहे ती करतोच आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रांना सांगतो की मी बातमीच घेऊन आलोय. प्रशांत कोरटकर तर चिल्लर, तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत आणि नाही तर त्यांच्यावरती कारवाई करावी. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय शिवराय. तर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावरून उद्धव ठाकरे यांनी निषेध व्यक्त केलाय आणि हुतात्मा स्मारकामध्ये आता आम्ही जाणार आहोत आणि या वक्तव्याचा निषेध करत आहोत. तर भैयाजी जोशी चिल्लर आहे हे जाहीर करा किंवा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर भैयाजी जोशी यांनी जे विधान केलं आहे वादग्रस्त त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत, त्याही बघूया. सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. घाटकोपरच्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती भाषिक वर्ग राहतो आणि स्वाभाविकपणे तो गुजराती भाषिक वर्ग आपसात बोलताना त्यांच्या गुजराती भाषेत बोलेल. एवढं आणि एवढंच त्या विधानाचा अर्थ आहे. पण या विधानाचा अर्थ पूर्णपणे त्या विधानाला विच्छेदन करून तोडून मोडून प्रस्तुत केलं गेलं. हा देश सर्वांचा आहे, ही मुंबई सर्वांची आहे.
फक्त आपण एक भाषिक प्रांत असं कोणाला म्हणू शकत नाही. बंगालमध्ये आपले लोक राहतात, कर्नाटकामध्ये राहतात, गोव्यात राहतात, गुजरातमध्ये राहतात, पंजाबमध्ये राहतात. याचा अर्थ तिथं मराठी माणसांनी जाऊ नये असं नाहीये. तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाला येण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्ही मराठीला डावलून काही करायचा प्रयत्न केला किंवा मराठीचा द्वेष करायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल अशी आमची सुद्धा भूमिका आहे.